ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। बोनकोडे सिग्नल येथे वाहतूक नियमनादरम्यान एका एसटी बसमधील वाहकाला अचानक फिट येऊन रक्ताच्या उलट्या सुरू झाल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ मार्ग मोकळा करून बसला पाम बीच रुग्णालयात सुरक्षित पोहोचवले। वेळेत उपचार मिळाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। या मानवतावादी व तत्पर सेवेसाठी दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने APMC वाहतूक विभागातील HC दिलीप गडरी, PC मच्छिंद्र केकाने आणि महिला पोलीस कर्मचारी मीना कासराळे यांचा शाल, पुष्पगुच्छ, पेन व किचन सेट देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे, अवधेश यादव, अब्बू कुरेशी, महेश जाधव तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी वाहतूक पोलिसांच्या तत्पर कार्याचे कौतुक केले। ABP न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर आपण आता नवी मुंबई APMC वाहतूक ट्रॅफिक विभागामध्ये आपण कार्यरत आहोत। तर काल एक घटना घडली होती। एक जे ST आहे ते कुठल्या गावावरून आली होती आणि जो वाहक आहे STचा त्याला ब्रेन किंवा फिट आली होती आणि त्याच्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या। तर हीच बाब त्या चालकाच्या लक्षात आली। त्यांनी तात्काळ वाहतूक विभागाचे आपले गडरी साहेब असतील किंवा कासराळे मॅडम असतील, अजून एक यांचे सहकारी होते, ते आज सुट्टीवर आहेत, त्यांची ही बाब लक्षात आणली आणि त्याच्यानंतर या वाहतूक पोलिसांनी नक्की काय केलं आणि कशा पद्धतीनं त्या वाहकाला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं आणि त्याचे प्राण वाचवले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, ही घटना कधी घडली आणि तुमच्या लक्षात कधी आलं? ही घटना 21 तारखेला 21 तारखेला संध्याकाळी जवळपास 6च्या दरम्यान आम्ही बोनकोडे सिग्नलमध्ये वाहतूक नियमन करत होतो। मी होतो आणि माझ्यासोबत माझे सहकारी WPC कासराळे मॅडम आणि अजून एक सहकारी आहेत WPC पोलीस कॉन्स्टेबल केकाने म्हणून। तर आम्ही संध्याकाळी तिथे ड्युटीला असताना अचानक महापे रोडवरून कोपरी सिग्नलकडे जाताना ठाणे मुखेड ही बस होती। तर त्या बस आली होती, तर आम्ही बस काढत होतो। तितक्यात बसचा ड्रायव्हर धावत आला आणि त्याने सांगितलं की कंडक्टरला एक अचानक झटका आला आहे, फिटचा प्रकार होता आणि त्याच्या तोंडातून रक्त येतो आहे, रक्ताच्या उलट्या करतात असं आम्ही बघितलं। आणि त्या क्षणी मी माझे जे सहकारी आहेत केकाने आणि कासराळे मॅडम यांना सांगितलं, यांनी तात्काळ ती सिग्नल मोकळं करून पूर्ण बस आम्ही पुढे काढली। पुढून कोपरी सिग्नल आमचे जे सहकारी होते त्यांनासुद्धा सांगितलं, त्यांनी पूर्ण तिकडची जी लोकल पब्लिकला त्रास न होता आम्ही पूर्ण सिग्नल मोकळं करून U-टर्न मारून बोनकोडे सिग्नल एक डायग्नोस्टिक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल तिथे हलवलं। त्या ठिकाणी डॉक्टर लगेच आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केला असं। तर आपल्यासोबत मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल, वेळेवर त्याला उपचार नसते पुरले तर डॉक्टरांचं म्हणणं काय होतं? सर नमस्कार, डॉक्टर अशा बोलले की जर 2 मिनटं उशीर झाला असता तर भविष्यात काही झालं असतं यांच्यासोबत, असे ते डॉक्टर आम्हाला बोलले। त्यांनी उपचार चालू केला, ते शुद्धीवर नव्हते तिथे बराच वेळ। नंतर सर आणि आम्ही परत हॉस्पिटलमध्ये गेलो, विचारलो की म्हणजे आहे का ते आता व्यवस्थित? तर डॉक्टर बोलले ते व्यवस्थित आहेत, परंतु त्यांचं CT स्कॅन करायचं आहे पुढील उपचारासाठी। सर त्यांच्या विभागाचे अधिकारी वगैरे आले आणि आम्ही त्यांच्याकडे हे केलं। डॉक्टर बोलले आता ते व्यवस्थित आहेत। आता संध्याकाळी 6 वाजता पाम बीच असेल किंवा ठाणे बेलापूर रोड असेल, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक राहते, पण तुम्हाला कशा पद्धतीनं कसरत करावी लागली त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी? सर ट्रॅफिकचा फ्लो खूप प्रमाणात होता, वरिष्ठ होते सोबत। आम्ही वाहतूक नियमन करत असताना ती बस आली, त्या चालकाने आम्हाला सांगितलं की असं असा प्रकार आहे। पूर्ण आम्ही वाहतूक जागेवर थांबवली सर, रोड पूर्ण क्लिअर केला आणि बस पुढे काढून घेतली। बस पुढे काढून घेऊन कोपरी सिग्नलला पण ट्रॅफिक होती, त्या अंमलदारांना सांगितलं की रोड क्लिअर ठेवा आणि सर तिथून बसला आम्ही U-टर्न करून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं। खूप ट्रॅफिक होती सर त्यावेळेला। तर बघू शकते, वाहतूक पोलिसांच्या प्रसंग धावण्यामुळं एका कुटुंबाचा जो आधार असतो तो त्याला वाचला कुठेतरी। तर माझी सर्वच नागरिकांना विनंती आहे की आपण वाहतूक पोलीस असेल किंवा दुसरे पोलीस असतील त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्याकडं बोलण्याचा दृष्टिकोन हे खूप वेगळा झालेला आहे। पण सर्वच पोलीस सारखे नसतात, हे आज सिद्ध झालेलं आहे। APMC वाहतूक पोलीस चौकीने दाखवून दिलेलं आहे। तर माझी सर्वच वाहन चालकांना विनंती आहे, जिथे ट्रॅफिक पोलीस असतील त्यांचे तुम्हाला थांबवत असतील किंवा वाहतूक नियमाचं पालन करायला सांगत असतील, पण कुठेही त्यांच्यासोबत अरेरावी करू नका। ते वाहतूक नियमाचं पालन करा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करा। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा
येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLGavkari@gmail.com.